अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. चार ओव्हर्स हाताळण्यासाठी आपल्याला 15 मिनिटांचा कालावधी असणार आहे. चला पटकन सामना चालू होणं बंधनकारक असणार आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रवीण गायकवाड यांनी एक बहारदार खेळी केलेले आहे. त्या ठिकाणी आपण पाहिलं नॉन स्ट्राईकला अथर्व कड, स्ट्राईकला प्रवीण गायकवाड आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकला अथर्व कड. गोलंदाजी मार्कवरती आबा कांबळे पहिलेच चेंडूवरती कव्हर पॉईंट फोडलाय आणि पाहायचंय त्या ठिकाणी 4 रन चौकार. एक बहारदार फटका त्या ठिकाणी खेळतायत आणि 4 धावा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहायचंय त्या ठिकाणी, परंतु अतिशय बहारदार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि एव्हाना 2 धावा त्या ठिकाणी पाहतोय आपण. धावपलकीवरती 6 धावा. चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यावरती गफर खान सर आहेत. पाहायचंय 2 धावा आहेत. 2 अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. 2 धावा आहेत. सहा धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. रोहित कांचन संघ प्रवीण गायकवाड अतिशय बहारदार खेळी या आधीवरच्या सामन्यामध्ये पाहिले. पुन्हा एकदा पाहायचे त्या ठिकाणी मारलेला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, तोपर्यंत 1 धाव एव्हाना त्या ठिकाणी पूर्ण होते. 7 धावा धावपलकीवरती. दोन्ही संघांकडे 1-1 विजय आपण पाहतोय. बागल वॉरियर्स बोरीवेल संघाकडे या अगोदरचा 1 विजय आणि उरुळी कांचन संघाकडे 1 विजय असणार आहे. अथर्व कड ऑन स्ट्राईक. इथून पुढे पाहायचं आपल्याला मैदानामध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाते. इथून पुढे अथर्व कड पाहायचं आहे. अथर्व कड मात्र या ठिकाणी बंदुकीतून सुसा सुटलेली गोळी, 6 धावा, षटकार. एक जबरदस्त षटक आपण पाहतोय. वाघाची दहाड फोडलाय पहाड, बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार, एक सुपरसॉनिक षटकार आहे त्याला पाहतोय. अथर्व कड यांच्या बॅटमधून 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 13 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. 13 धावा. पुन्हा एकदा पाहायचंय कोणती धाव नसणार आहे चेंडूवरती. निर्धाव चेंडू पाहतोय आपण मैदानामध्ये. तेरा धावा धावपलकीवरती. एक उत्कृष्ट चेंडू हाताळला आपण पाहिलं. अथर्व कड ऑन स्ट्राईक असणार आहेत. पुन्हा एकदा पाहायचंय जबरदस्त फटका आणि षटकार. 6 धावा. एक वाघाची धाड पाहतोय आपण त्या ठिकाणी सुपरसॉनिक षटकार. 6 धावा.
कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी इथून पुढे पाहणं गरजेचं असणार आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर एक बहारदार खेळी पुन्हा एकदा पाहायचंय रिवर्स पूलचा फटका त्या ठिकाणी आणि 2 धावा. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी 2 धावा. डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी. धावपलकीवरती धावा पाहिल्या तर तब्बल 22 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. उरुळी कांचन संघाच्या 22 धावा धावपलकीवरती. चला स्पीडअप करायचंय. पाहायचं इथून पुढे पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी एक निर्धाव चेंडू अतिशय बहारदार चेंडू त्या ठिकाणी हाताळलेला आहे. पुन्हा एकदा सिद्धांत शेळके गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये सिद्धांत शेळकेचे आपण पाहतोय मैदानावरती 22 धावा धावपलकीवरती. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी पाहायचंय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक मोठा मासा गळायला लागतोय. विकेटचं होईल पतन. अथर्व कडूचा या ठिकाणी खेळ संपतोय. अथर्व कडला या तारीख थांबावं लागतंय. अतिशय बहारदार खेळी गेली आहे अथर्व कडेंनी. 4 चेंडूमध्ये 14 धाव्यांची एक बहारदार खेळी अथर्व कडून आपण या ठिकाणी पाहिली. नो बॅटर्स अखिलेश कांचन. नो बॅटर आपण आतमध्ये पाहतोय अखिलेश कांचन. इथून पुढे पाहायचं इथून पुढे अखिलेश कांचन एक पाहायचं इथून पुढे पुन्हा एकदा पाहायचंय आल्याच आणि मला असं वाटतं त्या ठिकाणी षटकार वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंद
अजूनही 4 मिनिटांमध्ये आपल्याला 11 चेंडू पेच करायचे आहेत आणि पाहायचे पुन्हा एकदा लेफ्ट साईडच्या दिशेने चेंडू उठवलेला आहे आणि एक धाव एवढा ठिकाणी पूर्ण होते. धावफलक्यावरती 29 धावा आपण पाहतोय. चालू असलेला सामना आहे आपण पाहतोय मैदानामध्ये बागल वॉरियर्स आपले बोरीवेल आणि उरुळी कांचन. पाहूया उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल त्या सुटतोय त्या ठिकाणी एव्हाना एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय पाहिजे मैदानामध्ये आणि धावबाद होतोय त्या ठिकाणी फलंदाज पाहिजे मैदानामध्ये. एक धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होते. धावफलक्यावरती शेहनवाज अन्सारी आपण पाहतो स्ट्राईकला. कशा प्रकारे फलंदाजी केली जाते पाहायचे आपण इथून पुढे. तिसरं षटक सुरू आहे मैदानामध्ये. या षटकामध्ये अतिशय बहारदार गोलंदाजी गौरव बनसोडे यांची आपण मैदानामध्ये पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचं मारलेलं चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आणि पुन्हा एकदा एक फलंदाज बाद होतोय जलबाद स्वरूपात आपण पाहतोय मैदानामध्ये. संपलाय 31 धावा. चला स्पीडअप करायचंय. अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये कोणी. स्पीडअप करायचंय. अखिलेश कांचन ऑन स्ट्राईक आपण मैदानामध्ये पाहतोय. 31 धावा धाबलक्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाहूया दीपक गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त धडाका आपण पाहतोय मैदानामध्ये. षटकार वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार धावपलकेवरती 37 धावा आपण पाहतो 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथ्या षटकाला सुरुवात आहे मैदानामध्ये. 37 धावा. अखिलेश कांचनच्या बॅटमधून एक बहारदार षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा एक
मोठा धक्का बसतोय उरुळी संघाला. आपण पाहतोय एक विकेटचं होईन पतन त्या ठिकाणी. जबरदस्त या मैदानामध्ये 38 धावा दीपक गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचं. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि एक उत्कृष्ट झेल आपण त्या ठिकाणी पाहतोय. विकेटचं होईल पतन त्या ठिकाणी. फलंदाज बाद. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी मारलेला चेंडू आणि 4 रन चौकार. एक खणखणीत दणदणीत असा चौकार आपण मैदानावरती पाहतोय. धावांची आवश्यकता आहे. कशा
चला आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावून घेणं बंधनकारक असणार आहे. स्पीडअप करायचंय, पटकन चला. चला, सामना चालू करून घ्यायचा आहे मैदानामध्ये. 24 चेंडूमध्ये 44 धाव्यांची गरज आहे. गौरव बनसोडे ऑन स्ट्राईक. इथून पुढे पाहायचे गौरव बनसोडे. मागच्या मॅचमध्ये आपण एक भारदार कामगिरी केली होती, पाहायचे पुन्हा एकदा त्या ठिकाणी एवाना एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. संघाचं अकाउंट ओपन होतं एका धावेने, आपण पाहतोय मैदानामध्ये. गौरव बनसोडे. स्पर्धेसाठी ज्यांनी चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलंय असे शिवाजी भापकर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचं आम्ही करतो तुषारदादा करंडक 2026 मध्ये सरचे स्वागत. आपणास विनंती असणार आहे, आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वाईट चेंडू आहे, अतिरिक्त 1 धाव. 2 धावा आपण पाहतोय. पहिल्या षटकाला सुरुवात झालेली आहे मैदानामध्ये. 2 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. प्रदीप साळुंके ऑन स्ट्राईक. मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी, पाहायचं क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु 4 धावा त्या ठिकाणी, 4 रन, चौकार. मुख्य पंचांची कामगिरी करतात शरद खोरे सर. दहा धावपलकीवरती आपण पाहतो. प्रदीप साळुंके मात्र एक ताबडतोब फलंदाजी करतोय मैदानामध्ये.
पुन्हा एकदा एक बहारदार चेंडू पेश केलाय मैदानामध्ये. निर्धाव चेंडू असेल, कोणतीही धाव नाही आहे चेंडूवरती, निर्धाव प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. पहिलं षटक चालू मैदानामध्ये सुरू असताना 10 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मारलेला चेंडू त्या ठिकाणी पाहायचंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एवना. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 12 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. 12 धावा धावपलकीवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानावरती. 12 धावा. चला, टीम मीटिंग अलाउड नसणार आहे. इथे बस ना. षटक संपलंय मैदानामध्ये. 12 धावा धावपलकीवरती आहेत. एक चेंडू शिल्लक असणार आहे. एक चेंडू शिल्लक आहे. बारा धावा. 12 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. एक चेंडूचं खेळ शिल्लक असणार आहे मैदानामध्ये. 12 धावा. स्पीडअप करायचंय, अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये त्या ठिकाणी. पाहूया पुढील चेंडू. प्रदीप साळुंके ऑन स्ट्राईक. इथून पुढे आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचं त्या ठिकाणी. एक धाव त्या ठिकाणी यवना पूर्ण होते. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानामध्ये. धावपलकीवरती 13 धावा. 18 चेंडू आणि 31 धाव्यांची इथून पुढे गरज असणार आहे. 18 चेंडू मध्ये 31 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अथर्व कड. गोलंदाजी मार्कवरती इथून पुढे पाहायचंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल मैदानामध्ये. अथर्व कड. स्ट्राईकला प्रदीप साळुंके आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडूमध्ये 31 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचं आहे.
पहिला चेंडू आपण पाहतोय, कोणती धाव नसणार आहे या चेंडूवरती. निर्धाव प्रकारचा चेंडू आपण पाहतोय. अथर्वकड मात्र पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय मैदानामध्ये. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पुन्हा एकदा मारलेला चेंडू प्रदीप साळुंके आणि त्या ठिकाणी पाहायचंय षटकार. एकोणीस धावपलकीवरती आपण पाहतोय. एक जबरदस्त तडाखा आपण मैदानामध्ये पाहिला. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक विकेटचं होईन पतन त्या ठिकाणी प्रदीप साळुंकेला मात्र थांबावं लागतंय. जड अंत करताना या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. मंगेश हरिहर यांनी एक अतिशय बहारदार झेल त्या ठिकाणी घेतलेला आहे. चला न्यू बॅट्समन चला आतमध्ये पटकन. ऋषी हराळ या अगोदरच्या मॅचचा हिरो ऋषी हराळ. न्यू बॅट्समन आपण पाहतोय ऋषी हराळ. या अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय बहारदार कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला होता ऋषी हराळ यांनी. पाहायचं इथून पुढे ऋषी हराळ कशा प्रकारे फलंदाजी करतात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 19 धावपलकावरती. पुन्हा एकदा पाहायचंय या ठिकाणी एक निर्धाव प्रकारचा चेंडू येतोय मैदानामध्ये. पाहायचंय 19 धावा. 14 चेंडू 25 धाव्यांची गरज इथून पुढे. पाहायचंय एवन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल त्या ठिकाणी. 13 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज इथून पुढे. पाहायचंय मैदानामध्ये गौरव बनसोडे ऑन स्ट्राईक असणार आहे. 13-24 असं इक्वेशन इथून पुढे आपण पाहतोय मैदानावरती. स्पीडअप करायचंय, अधिकचा वेळ घेऊ नका. तेरा चेंडू 24 धाव्यांची गरज. गौरव बनसोडे ऑन स्ट्राईक आपण पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू प्रकार आपण पाहतोय. या ठिकाणी निर्धाव प्रकारचा चेंडू अतिशय बहारदार या ठिकाणी शतक हाताळलेला आहे अथर्वकड यांनी. 12 चेंडू मध्ये 24 धाव्यांची गरज इथून पुढे. स्पीडअप करायचंय. टाइम चालू आहे. बारा चेंडू मध्ये 24 धाव्यांची तिथून पुढे गरज असणार आहे संघाला. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते, कशा प्रकारे फलंदाजी केली जाते इथून पुढे आपल्याला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती आकाश, गोलंदाजी मार्कवरती आपण आकाश पाहणार आहोत. स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. जर 3 षटकार किंवा 3 चौकार जर सलग कोणता खेळाडू खेळत असेल तर शिवाजी भापकर यांच्याकडून 1100 रुपयांचे पारितोषिक असणार आहे. सलग 3 चौकार 3 षटकार जर कोणता खेळाडू खेळत असेल तर त्यासाठी 1100 रुपयाचं पारितोषिक असणारे शिवाजी भापकर यांच्याकडून. पाहायचं आहे इथून पुढे. पुन्हा एकदा पाहायचंय जबरदस्त तडाखा आणि षटकार. वाघाची दहाड फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. ऋषी हराळ मात्र एक बहारदार षटकार ठोकतोय मैदानामध्ये आपण पाहतोय.
11 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज इथून पुढे. पुन्हा एकदा रिव्हर्स पूलचा फटका आणि डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी 2 धावा. 10 चेंडूमध्ये 15 धाव्यांची गरज इथून पुढे आपण पाहणार आहोत. 10 चेंडूमध्ये 15 धावा. ऋषी हराळ अतिशय बहारदार कामगिरी आतापर्यंत ऋषी हराळची पाहतोय आपण. या अगोदरच्या सामन्यामध्ये एक जबरदस्त खेळी करत आपल्या सामन्याला आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याचप्रमाणे ऋषी हराळ यांनी अतिशय बहारदार षटकार ठोकत विरोधात स्पष्ट केलेले आहेत. त्या ठिकाणी 10 चेंडू 15 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा रिव्हर्स पूलचा फटका त्या ठिकाणी आणि पायचं त्या ठिकाणी 2 धावा. डिक्लेरेशन झोन 2 धावा आहेत त्या ठिकाणी. 2 धावा आहेत डिक्लेरेशन झोन. नऊ चेंडूमध्ये 13 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. 2 रिव्हर्स पूलचे फटके आपण पाहिले. पुन्हा एकदा रिव्हर्स पूलचा फटका त्या ठिकाणी पाहायचंय आणि 4 रन चौकार. दणदणीत खणखणीत चौकार. संघाचे संघनायक चला पटकन या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. पाहूया. पुन्हा एकदा पाहायचंय जबरदस्त तडाखा त्या ठिकाणी. 1 धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होते. धावपलकेवरती धावा आहेत त्या 7 चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचं आपण. 7 चेंडूमध्ये 8 धावा. स्पीडअप करायचंय. 7 चेंडूमध्ये 8 धाव्यांची गरज इथून पुढे पाहतो आपण. गौरव बनसोडे ऑन स्ट्राईक असणार आहेत. हलकासा कडून दिलेला चेंडू आहे त्यावरती 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहायचे मैदानामध्ये परंतु 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. 6 चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानामध्ये. सहा चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचे. बनसोडे गौरव बनसोडे ऑन स्ट्राईक. टाइम संपलेला आहे. 1 खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे. टाइम संपलाय. चला 1 खेळाडू आतमध्ये घ्या. यानंतर पाहायचे त्या ठिकाणी गौरव बनसोडे आणि पाहायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे परंतु 4 धावा त्या ठिकाणी चौकार. खणखणीत चौकार. पाच चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचंय. गौरव बनसोडे यांच्या बॅटमधून आपण एक बहारदार चौकार या ठिकाणी येताना पाहतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा पाहायचंय डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी. बोरीबेल संघाचे संघनायक या ठिकाणी या. बोरीबेल संघाचे संघनायक आणि राहू संघाचे संघनायक चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय.
आणि सामना या ठिकाणी पाहायचंय विजयी होतोय बागल वॉरियर्स बोरीबेल संघ या ठिकाणी विजयी होतोय आपण पाहतोय मैदानामध्ये. या सामन्याची नाणेफेक केली जाते या ठिकाणी शिवाजी बापकर यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय. यानंतर 3 षटकांचा सामना होणार आहे. यानंतर सर्व सामने 3 षटकांचे राहतील आणि शेवटचा सामना हा 4 षटकांचा राहणार आहे. याची नोंद घ्यायची. शेवटचा सामना 4 षटकांचा राहील. यानंतर 3 मॅच ज्या आहेत त्या 3 षटकांच्या राहतील. यानंतर स्क्वेअर लेग पंच रेवन गोरगल चला स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण कामगिरी करायची आहे. नंतर मायक्रोफोनवरती बदल होईल. मायक्रोफोनवरती व्हाईस ऑफ श्रीगोंदा ॲडव्होकेट सचिनजी ओव्हाल सर या सर आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. आपण ऐकत होतो प्रदीपजी जाधव साहेबांना आणि पाहत आहात अर्थात तुषार करंडक 2025 क्रीडा महोत्सव आणि या महोत्सवातील आजच्या दिवसातील ही एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. दमदार आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान वर्सेस टीम बोरीबेल या 2 संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा सामना आहे. यानंतरच्या होणाऱ्या 2ही मॅच आपण पाहतोय टेबल टॉपरच्या आहेत आणि त्या मात्र प्रत्येकी 3 षटकांच्या असतील आणि अंतिमची मॅच ही असेल अर्थात 4 षटक. चला टॉस कोणी जिंकलाय? बोरीबेल टीम. काय निर्णय आपला? बॉल फर्स्ट ॲज युजल. बॉल फर्स्टचा कॉल आणि पुन्हा एकदा इन ऍक्शन आपल्याला पाहायला भेटतील बागल वॉरियर्स बोरीबेल अर्थात लोकनेत्या कांचनताई कुल 11. बोरीबेलची टीम पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सरसेनापती अर्थात राजूदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये उतरताना आपल्याला पाहायला भेटेल. पॉवर पॅक धमाका मैदानाच्या मध्ये ऋषी हळार, गौरव बनसोडे, राजूदादा पाचपुते या मातब्बर आणि दर्जेदार खेळाडूंचा बंड असलेली ही टीम पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये प्रतिस्पर्ध्यांसाठी एक वाईट स्वप्न बनू पाहते आणि याही मॅच मध्ये विजयाची घोडदौड कायम राखत या आजच्या दिवसातील फायनल मॅच खेळण्याचं स्वप्न उराशी आणि मनाशी बाळगत मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा रणनीती करताना टीम हर्डल मध्ये आपल्याला पाहायला भेटते. चला राहू टीम चला पटकन बॅटर चला.